तर आपल्याला आईस्क्रीम बनवताना सगळ्यात अगोदर जे बघायचे ते मेजरिंग कप्स बघायचे, त्याने सगळं साहित्य आपल्याला मोजून घ्यायचे, म्हणजे परफेक्ट आपली रेसिपी तयार होते. हा आहे 1 कप, 250 ml चा कप आहे. मार्केटमध्ये 200 ml चा पण कप असतो. तर आपल्याला 200 ml चा न घेता 250 ml या कपावर लिहिलेलं असतं असा कप घ्यायचा आहे. दुसरा आहे तो अर्धा कप. हा आहे 1/3 कप, त्याच्यावर ml मध्ये पण लिहिलेलं आहे बघा. हा आहे आपला 1/4 कप आणि हा टेबल स्पून आहे, 1 टेबल स्पून. त्याचप्रमाणे हे स्पूनसुद्धा आपल्याला लागणार आहेत. आपण प्रत्येक रेसिपीमध्ये दिलेला आहे. टेबल स्पून लागणार आहे, टीस्पून लागणार आहे. तर सगळ्यात मोठा आहे तो टेबल स्पून, नंतर टीस्पून, अर्धा टीस्पून आणि सगळ्यात छोटा चमचा आहे तो 1/4 टीस्पून. मार्केटमध्ये इझिली तुम्हाला हे स्पून आणि कप्स भेटून जातील. तर यानेच आपल्याला सगळं मेजर करून घ्यायचे. तर इथे मी एक नॉनस्टिकचं पॅन घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 कप फुल फॅट म्हशीचं दूध घ्यायचं. म्हशीचं दूध कसं घट्ट असतं, शक्यतो गाईचं दूध घेऊच नका. गाईचं दूध खूप पातळ असतं. पातळ दूध असेल तर आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल जमा होण्याची शक्यता असते. याच्यामध्येच आपल्याला 1/4 कप मिल्क पावडर टाकायची आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडची इथे मिल्क पावडर वापरू शकता. अर्धा टेबलस्पून आपल्याला इथे कॉर्नफ्लावर घालायचं आहे. बघा, हा 1 टेबलस्पून आहे, त्याच्यामधलं मी अर्धाच घेतलेला आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहायला नको, कारण गॅसवर ठेवायच्या अगोदरच आपल्याला याच्यातल्या सगळ्या गाठी फोडून घ्यायचे. गॅसवर ठेवलं तर त्याच्यातल्या बऱ्याचदा काय होतं, गाठी तशाच राहतात, त्या फुटत नाहीत. त्याच्यासाठी अगोदरच आपल्याला ह्या फोडून घ्यायच्यात. एकदम स्मूथ असं हे बॅटर तयार झालं की याच्यामध्ये आपल्याला 1/4 कप साखर घालायची आहे. याच्यानंतर आपल्याला हे भांडं आहे ते गॅसवर ठेवायचं आहे बघा. तर गॅसची फ्लेम सुरुवातीला तुम्ही थोडीशी जास्त करू शकता, पण त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आणि सतत हलवत राहायचं आहे, कारण याच्यामध्ये आपण मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लावर टाकलेलं आहे. त्याच्यामुळे खाली चिटकण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी सतत हलवत राहायचं आणि शक्यतो नॉनस्टिकचं भांडं वापरायचं आहे. नॉनस्टिकचं नसेल तर जाड बुडाचं भांडं इथे आपल्याला वापरायचं आहे. सतत हलवून आपल्याला घट्ट होईस्तोवर हे शिजवून घ्यायचे. सुरुवातीला असं वाटेल की हे झाले घट्ट, पण थोडंसं लो फ्लेमवर थोडा वेळ शिजू द्यायचं आहे. कधी कधी काय होतं, आपण घट्ट झालं आणि लगेच गॅसची फ्लेम बंद केली तर जेव्हा आईस्क्रीम खातो तेव्हा थोडासा असा पावडरचा फ्लेवर आल्यासारखा येऊ नये, त्याच्यासाठी व्यवस्थित हे शिजवून घ्यायचे. पूर्ण घट्ट झालं की पूर्णपणे थंड करून घ्यायचे आपल्याला हे दूध. तर आपलं दूध पूर्ण थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1/4 कप कंडेन्स मिल्क टाकायचं आहे. कोणत्याही ब्रँडचं इथे तुम्ही कंडेन्स मिल्क घेऊ शकता. तर अमूलचं घेऊ शकता किंवा मिल्क मेडचं घेऊ शकता. तर हे व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एखाद्या चाळणीतून आपल्याला हे दूध गाळून घ्यायचे, कारण कधी कधी कॉर्नफ्लावर किंवा मग मिल्क पावडरच्या थोड्याफार गाठी राहिलेल्या असतील तर त्या निघून जातात आणि एकदम स्मूथ असं आपलं हे आईस्क्रीमसाठीचं घट्ट दूध तयार होऊन जातं. एकदम स्मूथ असं क्रीमी आपलं दूध हे तयार झालेलं आहे. तर हे आपल्याला तर साईडला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे ती व्हिपिंग क्रीम, जी बघा आपण केक बनवण्यासाठी वापरतो तीच ही क्रीम आहे. आजकाल मार्केटमध्ये कुठेही भेटून जाईल किंवा जिथे केकचं सामान भेटतं तिथे तुम्हाला ही क्रीम भेटून जाईल. कोणत्याही ब्रँडची इथे क्रीम घेऊ शकता. मी इथे ट्रोपोलाइट कंपनीची व्हिप क्रीम घेतलेली आहे. ही नॉन डेअरी क्रीम आहे. तर आपल्या आईस्क्रीमला क्रीमीनेस देण्यासाठी आपण इथे ही क्रीम वापरणार आहोत. तर बऱ्याच ब्रँडच्या इथे व्हिप क्रीम भेटतात, तर तुम्हाला जी अवेलेबल आहे ती इथे व्हिप क्रीम घेऊ शकता. आणि ही मार्केटमधून आणल्यानंतर आपल्याला फ्रीझरमध्ये, जिथे बर्फ सेट होतो तिथे ठेवायची आणि जेव्हा आपल्याला आईस्क्रीम बनवायची आहे त्यावेळेस आपल्याला ती फ्रीझरमधून काढून फ्रीजमध्ये, जिथे आपण भाज्या वगैरे ठेवतो तिथे ठेवायची आणि चांगली मेल्ट झाली, थंड पण आपल्याला पातळ क्रीम झाली की त्याच्यानंतर आपल्याला इथे घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता अशी पातळ अशी आपली ही क्रीम तयार झालेली आहे, पण तरीसुद्धा खूप थंड आहे. मी फ्रीझरमधून काढून फ्रीजमध्ये ठेवलेली होती, पण स्टोअर करताना आपल्याला फ्रीझरमध्ये स्टोअर करायची आहे.
तर मी स्पॅच्युलाने पूर्ण क्रीम काढून घेते म्हणजे सगळी क्वांटिटी येईल. आणि बीटरच्या साहाय्याने आपल्याला ही बीट करून घ्यायची. इथे इलेक्ट्रिक बीटरच वापरायचं आहे, त्याच्यामुळे पटकन आपली जी क्रीम आहे ती बीट होते. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर नसेल तर एखाद्या बाउलमध्ये आपल्याला आईस क्यूब ठेवायचे, त्याच्यावर हे क्रीमचं बाउल ठेवून त्याच्यानंतर हँड विस्करने तुम्ही हे विस्क करू शकता, पण त्याला भरपूर वेळ जातो. तर इतपत आपल्याला हे बीट करायचं आहे बघा. ही जी क्रीम आहे त्याचं जे टोक आहे ते खालच्या साईडला झुकलेलं आहे, याच्यापेक्षा जास्त आपल्याला हे बीट करायचं नाही आहे. खूप जास्त आपण क्रीम बीट केली तर आपली आईस्क्रीम आहे ती खूप जास्त प्रमाणात क्रीमी होते आणि एवढी जास्त क्रीमी आईस्क्रीम खायला चांगली लागत नाही. त्याच्यामुळे इतपतच आपल्याला हे बीट करायचं आहे. त्याच्यानंतर जे आपण घट्ट दूध बनवलेलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि परत आपल्याला एकदा बीटरने बीट करून घ्यायचं आहे, म्हणजे जे घट्ट दूध आहे आणि क्रीम आहे ते व्यवस्थित मिक्स होईल. ते साधारण 2 मिनटासाठी किंवा एखाद्या मिनटासाठी हे बीट केलं की व्यवस्थित मिक्स होऊन जातं. तर हा आपला व्हॅनिला बेस तयार झालेला आहे. ज्या ज्या आईस्क्रीममध्ये आपण सांगितलेला आहे व्हॅनिला बेस, तिथे हा बेस वापरायचा आहे. तर हा टोटल 1 लिटरचा व्हॅनिला बेस तयार झालेला आहे. हा आपल्याला असाच फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायचा नाही आहे. जे जे फ्लेवर बनवायचे आहेत हा बेस तयार केला की लगेच ते फ्लेवर बनवून आपल्याला फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायचे आहेत. कारण हे तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर फ्लेवर ॲड केलं तर एवढं व्यवस्थित ते फ्लेवर सेट होत नाही. त्याच्यासाठी लगेच आपल्याला फ्लेवर ॲड करून सेट करायला ठेवायचे.